करायची मनोज जरांगे पाटील आता मराठा आंदोलकांशी संवाद साधतात. सगळ्यात अगोदर या बलाढ्याच्या ताकदवर असणाऱ्या मराठा समाजाला मी मराठा समाजाच्या खरंच शरणी मराठा समाजाच्या नतमस्तक पहिल्यांदा होतो. कारण आपल्या बैठक नव्हतीच. आपण आज प्रेस घेणार होतो आणि आंदोलनाची तारीख ठरवणार होतो. पण मानावं लागेल या समाजाला. 9 वाजता आंदोलनाची खोली केली आहे. म्हणलं प्रेस घेऊ आणि आंदोलन सांगू आणि मग आपण त्या आंदोलनाच्या दिवशी मराठा समाज सगळा येईल. पण आपले बोलते एकदम खात्यात पुढं ते म्हणले नाही आम्ही येणारच म्हणले ऊन आणि काय करतोय बैठकात जाऊ. झालं बैठकीचं की विश्वास तुमचा माझ्यावर माझा तुमच्यावर येऊन विश्वास मला खरंच आज प्रामाणिकपणाचं फळ मिळालं. तुम्ही इतक्या ताकदीनं न बोलून तुम्ही जमल्यामुळं आज सार्थक झालं. मामन भरून आलाय खरंच ना. इतकं तुम्ही मला 2.5 वर्षात बघितलं मी असा कधी नव्हतो. इतका आनंद झाला मला आज माझा एवढं छाती भरून आहे की मला त्यांना आवाज ऐकायला ते दाखवायला म्हणते ते खाली बसल्यावर त्यांना ते कॅमेरा लावता येत नाही. खाली बसा म्हणू नका त्यांना राहू दे उभा. आज एवढं मन भरून आलं की समाज धरून आला आणि न बोलवलं आणि म्हणूनच आपल्याला भीती येते. मराठ्यांचा जे दरदरा राज्यावरती ना एवढ्याच मुळे आपण एक जीवन सगळे ताकदीने एकत्र येतो. पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाच्या चरणी नतमस्तक होतो. आपण आता विषयाकडे हात घालू. आपण मराठा समाज 2.5-3 वर्षापासून लढतो. समाजाच्या पदरात पडलं तर हो पडलंच. कधीच 70-75 वर्षात न मिळणार या समाजाला मिळालं. पण राहिलेलं सुद्धा सोडायचं नाही. अजिबात सोडायचं नाही. आता जून महिन्यात ऍडमिशन आहे. जून महिन्यात ऍडमिशन असल्यामुळं आता पोराचे ऍडमिशन होते. हे उत्तम ताणीत येत व्हॅलिड ताणीत येत 58 लाख नोंदी निघाल्या. ते प्रमाणपत्र द्यायला टाळायला लागले. पोरं आपल्या नोकऱ्याला लागले ते टाळायला लागले. चढायला लागले. समाजाचं यश आणि समाजाचे लेकर साहेब बनायला लागले, अधिकारी बनायला लागले, उच्च शिक्षण घ्यायला लागले. म्हणून सरकार जळायला लागले. सरकारच दुसरं कोणी नाही. सरकार जळायला लागले म्हणून त्यांना मराठा समाजाला मोठंच होऊ द्यायचं नाही कसल्याच परिस्थितीत. अशी यांची भूमिका आहे. पण मराठ्यांनी एकदा मैदानात पाय लावला की मराठा हटत नाही. एक मन आहे बघा, सत्य पुढे श्याम पण चलत नाही. ही एक मन आहे. ती मन या 70 वर्षात 75 वर्षात कुणी मुलीली असेल तर ते फक्त मराठ्यांनी मराठ्यांपुढे श्याम पण चलत नाही. म्हणून आपण प्रत्येक वेळेस सांगतो आमच्या समाजाची फसवणूक करू नका. पण ते उठलं सुटलं. मला एक गोष्ट नाही कळाली भाऊ, एवढा द्वेष आपल्या समाजाचा यांना हाय करू. मला सांगा भाजपमधला मराठा कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो किंवा आमदार मंत्री असो त्याच्या लेकीबळीला आरक्षण लागणार नाही का? आपला पक्ष सत्तेत आला काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी म्हणून त्यांचे लेकर मोठे होणार आहेत का? पण मराठा समाज इतका हुशार झाला तिथे एक लय समाजाला मानतो आपण.
मराठ्यांनी दोन भाग केले, पक्षाच्या ठिकाणी. इथं लेकरा बाळाचा आयुष्याचा प्रश्न म्हणते, म्हणून भाजप पासून सगळ्या पक्षातले मराठी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळे एक जीवन या लढ्यात लेकरा बाळाच्या स्वतःच्या बाजूने. तुम्ही पक्षाच्या बाजूला राहता, तुमच्या लेकराचं वाटलं होणार. तुम्ही नेत्याला मान देताल, नेता मोठा होणार आहे, तुमचं लेकरू संपलं म्हणून समजायचं. तुम्ही पक्ष वाढवताल तर जात वाढणार नाही, तुमचं पोरग पोरगी वाढणार नाही. म्हणून आपला मराठा समाज बदलला ना, याच्यात आपल्यात लय मोठा आनंद आहे. मराठा समाज इतका बदलला की मराठा समाज पक्षाला विचारत नाही, त्या दिवशीच काम करतो, करायचं असलं तरी पक्षाचं तेवढे दिवसापूर्वी. दुसऱ्या दिवशी स्वतःच्या समाजाच्या लेकराच्या बाजूने सगळे टाकते. 4-2 मंत्री बोलते, ती भाग वेगळा आहे, कारण त्यांना काहीतरी मिळवायचं आहे म्हणून ते बोलते. मी हे का सांगतोय तुम्हाला, आपल्याला समाजाच्या बाजूने हुशार होणं गरजेचं आहे. समाज हे आपल्यासाठी देव असला पाहिजे. मी बघा, तुम्ही उगाच येत नाही, सगळ्याला आवाज येतोय ना, तुम्ही उगाच येत नाही तिकडं. मी तुमचा विश्वास कमी नाही, प्रामाणिक राहू. तुम्ही उगाच नाही येत, कोण कोणासाठी नाही येत भाऊ. इथं आपल्याला एक तर रुपया नाही, आपल्याकडे एक ती पंचायत द्या, पैसेवाले बदली आपल्यात येत नाही. आपण त्याच्यातून वाट काढून ह्या संकटाला सामोरं जातोय का. आपली पिढी गेली रे, जाऊ द्या, पुढच्या पिढी तरी सुखी समाधानी करू आपण. आणि तेवढा प्रामाणिक इमानदार मी तुमच्याशी वागलो म्हणून अंतराळीत उभा राहायला जागा नाही. मी वारंवार हे विषय का घेतोय, आज बैठक नव्हती म्हणून घेतो, नसता दरवेळेस इतके लोक येतातच अंतराळीत. पण याच वेळेस का ती बैठकच नव्हती, आपली पत्रकार परिषद होती, तरी जर एवढे बांधव यायला लागले म्हणल्यावर अरे यांच्या चरणी झुकावंच लागणार आहे. आणि हे प्रामाणिकपणाचं मला फळ मिळालंय. माझं फक्त एवढंच म्हणणं मांडायचं तुमच्या पुढं, वारंवार लढावं लागतं हे कोणी विसरू नका. तुम्ही जर शेती घेतली, आपले भाऊ सगळे बाहेर उन्हात तळत येत तरी उभा राहिले, उन्हात रुमाला घेऊन येतो. या वेदनेची मी काळजी घेतो बरं का. तुम्ही उन्हात तळता, तुम्ही पावसात झोडपता, मुंबईत झोडपला, पण हटला नाही, त्याला मराठा म्हणते. त्यांच्याच गाड्या घेऊन पळाला तुम्ही, काय मग बेकार पोटे द्या तुम्ही, काय मुंबईत पळत होते. मला पहिले ते कळलं, ते पोलिसाचं बॅरिकेड त्याला चाकला असते म्हणून ते पळत होते. अरे बेजार घालते ना. मुंबईत जिवंत केली तुम्ही, जिवंत, विचारानं जिवंत केली. आता मुंबईतले लोक काय म्हणतात माहितीये का, परत येणार आहेत का आपण लोक राहायला तिकडं, तेव्हा एकदा या हो पुन्हा. अरे तू इथेच हे आम्हाला इतक्याला म्हणावं लागतंय ना. म्हणजे लोकांना लोक कदरत असतील तर त्याला आस लागली, आस. तुम्ही मराठ्यांनी मुंबई जिवंत केली विचारानं पुन्हा, नसता त्यांचं 2-3च काम होते, ड्युटी आणि घर. झोपलाच लगेच, उठ लागे निघाला ड्युटीला. हे आपण नवीन एक वातावरण तयार केलं, आपण एक नवीन शांततेची दिशा दिली. आता पण शांततेतच होणार आहे, पण आंदोलन हो असं होणार आहे. आता असं करायचं, पुन्हा मात्र फडणवीस साहेबांच्या आणि दिशेत काही दिसलं नाही पाहिजे, नुसते मराठीत दिसले पाहिजे. माझं फडणवीस साहेबांबद्दल वाईट मत नाही, पण माझ्या समाजाचं वाटलं होणार असलं तर मी तुम्हाला कोणालाच मुचीणार नाही. मला मित्र नको, मला मंत्र्याशी संबंध नको, मला माझ्या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा, मला ते सुखी समाधानी बघायचं. त्यासाठी मी जीवाचं रान केलंय.
मी इतकी शरीराची झीज केली की मी विचार नाही करत. मला जगायची इच्छा नाहीये, खाऊन जगायचं नाहीये मला. समाजाचे लेकरं सुखी समाधानी करायचे. तो रिझल्ट दिलाय मी समाजाला, म्हणून समाज एका बाजूला तो रिझल्ट दिला नसता समाज उभा राहिला नसता. मी फडणवीस साहेबांना दोष नाही देत. माझं म्हणणं आहे की तुम्ही हैदराबादचा JR काढला, प्रमाणपत्र फडणवीस साहेब तुम्ही रोखले का? प्रमाणपत्र सणासण निघत होते, आताच बंद कस काय झालं? फडणवीस साहेब तुम्ही जरी मंत्री असलात तरी मराठ्यांनीच केलेले ते ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटत नाही तुम्ही हुशार आहेत, पण गोरगरीब शेतकरी मराठा सुद्धा लय हुशार आहे. तुम्ही विसरू नका. तुम्ही आमचे प्रमाणपत्र तुम्ही रोखले, त्याचं कारण सांगतो मी. आज मी तुमच्या पुढे सगळं बोलणार आहे. तुम्हाला ऊन लागतंय, सगळ्या बाजूला उन्हात तळाचे पोरं याची सुद्धा जाणीव आहे, पण आपण तळल्याशिवाय आपल्या लेकराला सुखाची सावली नाही येणार. आपण जिथून तेव्हा आपली पुढची पिढी मोठी होणार आहे. अधिकाऱ्यांना जर विचारलं ना, कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅझेटनुसार द्या, ते म्हणते सरकारनं सांगितलं आम्हाला देऊ नका. मग याला जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस साहेबच, दुसरा कोणी नाही. त्याचं कारण पण सांगतो लगेच. मी पहिल्यांदा सांगितलं त्यांचा काही विरोधक नाही, पण जे सत्य आहे ते मी सांगणारच. त्याचं कारण असं आहे, एक 4-5 महिन्यापूर्वीचं भाषण बघा तुम्ही फडणवीस साहेबांचं. फडणवीस साहेबांनी एक 4-5 महिन्यापूर्वी अधिवेशनात भाषण केलं. मंत्र्याला किंमत नाही असं ते म्हणले. मुख्यमंत्री सर्व असतात. मग आमचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हीच रोखले. आता बोध का नव्हते. भाग दुसरा, पहिला अगोदर क्लिअर करू की हैदराबादचं गॅझेटियरचा JR काढला, त्याची अंमलबजावणी पण सरकारनं केली. त्याचं कारण असं की सरकारनं एक जाहीर स्टेटमेंट केले, 308 कुणबी प्रमाणपत्र गॅझेटियर प्रमाणे निघाले. याचा अर्थ हैदराबादचा JR लागू झाला, अंमलबजावणी झाली, त्याचा अर्थ असा आहे. पण तिथून पुढचे प्रमाणपत्र का दिलेले? तुम्ही जी स्थानिक चौकशीचा अहवाल तयार केला त्यानुसारच कुणबी प्रमाणपत्र आम्हाला पाहिजे, त्यानुसारच तुम्ही प्रमाणपत्र द्या. फडणवीस साहेब या गोरगरिबांच्या मनाची का कवा माझ्या तुम्हीच करा. काय करायचं आम्हाला राजकारणाचं, सत्तेचं फत्तेचं? मला नाही हवं तिचे, माझ्या समाजाला पण नाही, पण आमच्या लेकर नाही मरून देऊ शकत आम्ही. तुम्हीच नाही, तुमच्या 50 पिढ्या बी आल्या तरी मी मराठ्याला फडणवीस साहेब धक्का बी लागू देणार नाही. तुम्ही कितीही ताकद लावा, मराठ्यांचं वाटवं नाही होऊ देत. दुसरं काय सांगितलं त्यांनी मुंबईत आपल्याला? ह्यो झाला एक भाग. हैदराबादच्या JR प्रमाणे मराठवाड्यातले मराठे हे सगळे कुणबी. मराठवाड्यातल्या मराठ्यांना आता इथून पुढच्या काळात प्रमाणपत्र वाचून फडणवीस साहेबांनी रोखू नये. सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सगळ्यांच्या व्हॅलिडिटी द्यायच्या. आंदोलनाच्या तारखेच्या आत नसता आंदोलन भयानक होणार. दुसरा भाग, 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्याचे सगळे प्रमाणपत्र द्या. ग्रामपंचायतला महाराष्ट्रातल्या जे 58 लाख नोंदी सापडल्या त्या ग्रामपंचायतला लावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस अभियान घेतले होते. जे सत्य ते करायला दिलखुलास केलं पाहिजे या मताच्या. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी अभियान घेऊ प्रमाणपत्र दिले, कारण नोंदी सापडल्या तर घ्यायचं काय काम? तसंच फडणवीस साहेबांनी करावं ही आमची इच्छा आहे. मी आजच गोड बोलतोय, आंदोलनाच्या तारखेच्या आत जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही सगळे पट्ट्यावर घेतले म्हणून समजा. फडणवीस साहेब असंही तुम्हाला सुट्टी नाही. पण तुमचं शहाणपण मी मराठीच्या पुढे चलूच देत नाही, त्याची काळजी नका करू. फक्त आज गोडीनं सांगायला, शिंदे साहेबांनी जसे अभियान घेतले, अभियान लावा ना, काय द्यायचंय? फडणवीस साहेबांनी छाती ठोकून सांगायचं, चाल मी JR काढलाय मराठवाड्याचा, मी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या सगळ्या देणार. कारण
ते ओबीसी आरक्षणाच्या अगोदरचे मराठी आरक्षण म्हणून देतोय. जिंका मराठीचे म्हणून कशाला बोलू आम्ही तुम्हाला? तुम्ही सगळे प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचे मन जिंका. आम्ही जी तारीख डिक्लेअर करणार आहे त्याच्या आत. मुद्दा तिसरा, साताराचा संस्थांचा GR तुम्ही का काढत? इथं मनोज जरांगे भाऊ जरांगे पाटील सोपा नाही. इथं भेदभाव नसतो. 5 विभाग आमचे, अखंड महाराष्ट्र आमचा. मराठवाड्याला मिळालं मग पश्चिम महाराष्ट्र माग अजिबात नाही. पश्चिम महाराष्ट्रातले मराठी एक शब्द सुद्धा बोलत नाहीत. का तर त्यांना विश्वास ह्योच भरोसा आरक्षण देऊ शकतो. आता तो म्हणलं 1 महिन्यात GR काढतो. सातारा संस्थांचा काढला का? 8 महिने दम खाल्ला. तुम्हाला मी विचारासाठी बोलावलं. माय बाबा काय चूक आहे माहिती? 8 महिने वेळ द्यायला किती वेळ द्यायचा आणखी? मी नाही वेळ देऊ शकत. याला वेळ द्यायचा आहे का? काय समज याला वेळ द्यायचा? 8 महिने दिला. सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटियरचा, अंश संस्थांच्या गॅझेटियरचा GR काढून त्याची अंमलबजावणी पाहिजे. पण चौथा मुद्दा, 1994 ला जसा GR काढला त्या धर्तीवरती सातारा संस्थांचा हैदराबाद गॅझेटियरचा म्हणजे त्या GR मध्ये हैदराबादचं गॅझेटियर सुद्धा घ्यायचं. या तिन्ही गॅझेटियर मध्ये सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, अंश संस्थान आणि पुणे संस्थान या संस्थांचा जो GR निघणार आहे तो 1994 ला जसा GR काढला ओबीसीला आरक्षण देताना त्याच धर्तीवर पाहिजे. कारण त्यांना कसं काय GR काढल्याने 94 एका दिवसात आरक्षण मिळालं, आम्हाला कसं काय मिळालं? 8 महिने झाले तरी. म्हणजे पुन्हा खोटी मला पाहिजे नाही. मग मी खोटा ठोकीत असतो. तुम्ही खोटे ठोकले की मी खोटा ठोकला. मी बोलतो तसंच करतो. मी माझ्या जीवनात माझ्या समाजाचा विश्वास संपादन याच्यावर केलाय. मी प्रामाणिक राहिलो, बेमान माझ्या समाजाशी नाही झालो आणि आयुष्यात होणार नाही. मला ना ते खोटे आरोप करून खोटं बोलून ते पैसे कमवून मला त्या पैशातून माझ्या लेकराला अन्न खाऊ घालायचंच नाही. ते बेमानी करत नाही. इथं उपाशी तर थोडून मरण, पण खोटं बोलून पैसे पद मारायला नाही कमवायचे. कमिवणारी गॅंग दुसरी त्यांचा चालू आहे. मी शांताराम म्हणतो यांच्यात लय खतखली. मी शांताराम म्हणतो एका दिवसात भोगा करते. एका दिवसात हे मराठीच्या पोरं एवढं बेकार खनखन मायापासून डोकं खराब करून टाकले येते म्हणून. आमका यावर बोलला तमका तेव्हा बोलला, बोलून दे म्हणलं. त्याला नुसतं बोलायचंय. मला समाजशी सोडायचं 6 करोड लोकांचे. मला रोज काम आहे. नुसतं बोलायचं काम. हे म्हणतात नाही बघतो म्हणलं नको बघतो पाय पडतो गप बस. हे जी आग आहे ना ही लय मोठा जाळ आहे मराठ्याला खेटल्यावर. एका दिवसात मोठा करते. मी लोक येतोय त्याला वाटलं भेटकीच का म्हणून बोलत नाही. आणि तुला मोज येत नाही तरी आम्ही म्हणून बोलत नाही. छक्केन पंजे कसले दिसते वेगळे दिसते. छक्केन पंजे कसले काय दिसते. आता बाय मी काय करू काय करणार माणसं वाकडं. काय अरे मग काय? अरे मी शेतकऱ्याचं पोरग मग राग येतो राव. तुम्ही खोटं बोलता. अरे जीवनात रक्त कसं असावं? सातवा नाही बापाचा मराठ्याचा रक्त अंगात असा. नालायक रक्त खोटं बोलून आरोप करायचे आणि पैसे कमवायचे. त्याचा गू खायचा लेकराला खाऊ घालायचा. काय जिंदगीला अर्थ आहे तुमच्या? मरा. त्याचा मरा. काय जगात बसला तुम्हाला तो तुम्ही डाळा येतो याव बोलतो तेव्हा बोलतो. अरे तुला पण माहिती मी काय चीज. मी बी लय मोठ्या तालमीतला पठ्ठ्या आहे. हे तुला पण माहिती. फक्त या पठ्ठ्याच्या खांद्यावर मराठीने माझ्या गरिबांनी जबाबदारी टाकली म्हणून ऐकून घेतली. कारण मी जर एक वाकडं पाऊल टाकलं तर माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. या समाजाला प्रश्न सोडायला वेदना सोडायला माणूस नाहीये. माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली म्हणून मी गप आहे.
मला ते लेकर दिसतात काही करताय ते नको तू गप्प बस. माझ्या मनालाच बोलतो मी तू गप्प मार घाल गप्प बस गप्प बस गप्प बस गप्प बस. काय करतो मला तू येडवणी करशील तर त्या आईला उगाच हे समाजाच्या लेकराला कल्याण होतं तू यामुळं मला रोज काम आहे. इकडे केस झाली हळू केस झाली मी लगेच म्हणतो हा लगेच थांब ना थोडं की एकदम खात नाही आपला फोन लावा ना मग पाठवा अरे लावून तर सुद्धा दम खात नाही बाबा. मी लगेच फोन लावला त्याच्यावर पण खोटी केस केली त्याला मार कम फोडीला त्या पोराला कम नाही घेतलं आता टंक लेखमुले आते लघु लेखमुले फोडते ते सरकार सगळं बैठक लावली त्यांना ते मृत घोषित केलं म्हणलं करू नका. मृत घोषित त्याला सांगितलंय मला रोज काम आहे त्या लेकराबाळांचं कल्याण करायचं. इडरबेचे पोरं मुंबईत बसवले बावनकुळे साहेबाला सांगून ती बैठक घ्यायला तो मार्गी काढायला लावला मला वाटतं काढला त्या तिथे काम केलं म्हणलं केलंच म्हणलं पाहिजे या मताच्या आम्ही. उदय सामंत साहेब सांगितलं तुम्ही तिचे काढा मला बलिदान केलेलं कुटुंब एमआयडीसीत लावले तुम्ही एसटीत लावले ती एसटी गरम डोंगर खाली गरम हवा येते म्हणजे आमचे लेकर मेलेत आमच्या समाजासाठी त्यांचे कुटुंब उघडं पडले तर त्याला तरी एसटी गिअर लागू टाकायला इकडून गिअर सुद्धा हातात येत नाही आणि त्याला एसटीत टाकले ते शिकलंय मरणाचं आणि त्याला एसटीत राहिलं. शिक्षणाप्रमाणे द्या माझ्या लेकराचं कल्याण होऊ द्या ना या भूमिकेत मी म्हणून मी हे नादी लागत नाही. मला रोज काम आहे रोज काम आहे. इथून साहेब मध्ये पोरं त्यांच्या काही भरत्या राहिल्यात ते एमपीसीच्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाढून देतो म्हणलेले ते काम आहेत मला ते करून घ्यायचे. सारथी मधले पोरं आपले माय बाबू आपले विषय लेखन गेले आपण कधी पोरं बसत नाही. तुम्ही अंतरवाली येताना इथं सत्य माहिती मिळते म्हणून येतात. गुन्हा जे तुम्ही तळतात ना इथून सत्य समाजाच्या हिताचं घेऊन जायचं म्हणून येतात. म्हणून तुम्ही गुन्हा तळताना तिथं गुन्हा तळायला टाइम नाही हो कुणाला. मी तुम्हाला जेवढं काय सांगतो ते सत्य सांगतो. यांनी 60 पोराचे काम आहेत 80,000 पोराच्या शिष्यवृत्त्या थांबल्या कावाटोळा करता आमच्या पोरांचं. मला माहिती मिळाली ती खरी खोटी माहित नाही. 1600 ते 1800 करोड रुपये महामंडळाचे ठरले. मेले ना पोरं आमचे कर्ज बांधले होऊन इकडं भारतात देवेंद्र फडणवीस साहेब कथाकच सांगत आम्ही मराठ्यांना उद्योगपती करायला लागलो महामंडळ स्थापन केलं आणि परतावे कोणी द्यायचे. पोरं कर्ज बाजार झाले शिबिर खराब व्हायला लागले. मला काम आहे मला रोज समाचार आहेत कुणाच्या बांधाच्या शेताचे आहेत कुणाच्या पोरी शिकायला आहेत तिथले आहेत कुणाच्या कॉलेजचे आहेत कुणाच्या शाळाचे आहेत कुणी दवाखान्यात आहेत कुणाचा ऍक्सिडेंट झाला. मला रोज ते काम आहेत. मला समस्या सोडायला लागतात. बोलणाऱ्या लोकांच्या समस्या सोडायच्या उठला की फक्त बोलायचं दुसरं आहे का पुत्र जरी का दारात मला रोज काम करायचं आणि मी समजा असं मनात धरून चला समजा बरं का मी तर मोकळा होतच नाही आता पण समजा मी त्याच्यासारखा मोकळा झालो त्याला काय काम नाही मला काय आपलं काम ते गेलेलं मी गेलेलं तो अंगावर बोलणार तो कमराच्या खाली बोलणार तर मी कमराच्या वर मी बोलणार खाली बोलणार. मी लेखाच्या आणली दिला मग माझ्याकडे काय शब्द कमी येतात. भारतात कोणत्याच पुस्तकात लिहिलेले असे शब्द आहेत मग आपल्याला कमीत कमी 15 तास तरी मोज पाणी पिणार नाही आपल्या एका शब्दात. आणि तुम्ही कवा ऐकलेलं नसाल इतकं तुम्हाला ते ऐकायला मिळत. मी खोटं नाही बोलत पण मला त्याच्यात वेळच नाही. तू मोकळा आहे मी जर मोकळा झालो समजा मी समाजाला विचारलं 1 वर्ष खांड मला आता काय मोकळ सोडा बोलायसाठी आणि मी जर बोलायला चालू केलं तू एक शब्द बोलला त्याच्यापेक्षा 1000 शब्द माझ जवळ आहेत आणि जेव्हा तुझ्या घरच्याच्या त्यांच्या जिवारी काळजात ते शब्द लागतील ना तेव्हा तुझ्या घरच्यांना त्यांना कळल मग आम्हाला किती लागत असं आम्ही पण बोलू शकतो. तुमच्याबद्दलची सगळी माहिती आम्हाला मी जेवढे बोलतात ना 7-8-10 जण सगळी माहिती मला पुरी आमचा मोबाईल गच भरत आलाय. मला नाही दाखवायचं ती मला नाही दाखवायचं. तुम्ही कुठं जाता कुठं झोपाता तुम्ही कोणत्या मंत्र्यात जाऊन भेटला कुठं मंत्रालयात भेटला कोणत्या खाऊ गल्लीत भेटला एअर ऑफिसच्या ऑफिसला त्याच्या खाली कोणत्या ऑफिसला कसे भेटला तुम्ही संभाजीनगरला कुठं थांबता तुम्ही लातूरला कोणाच तिथे गेला तुम्ही परभणीत जाऊन काय केलं. आता
एका मंत्र्यांनी ध्यानात आलं म्हणून सांगतो. आता मीडियावाल्यासाठी महत्वाचं आहे, मला बोलायचं नव्हतं पण बोलतो, जाऊ द्या. एका मंत्र्याने जोडलं माझ्या विरोधात एका माणसाला 2-2 कोटी रुपये द्यायचं ठरवलं. संघटनेला, एका संघटनेला 2 कोटी. जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायचं. 15-16 कोटी आकडा गेला त्यांचा. फुकट पैसे मिळाल्यावर त्याच्या 2 कोटीचे तुझं जरांगे पाटलाच्या विरोधातच बोलायचं ना, ही लय गंभीर बाब आहे. आणि मला माहिती कळली, मी म्हणलं त्याला म्हणा नीट खाय म्हणलो बरं का, मी खोटं नाही बोलत, आज सांगून टाकतो तुम्हाला. म्हणलं नीट खाय, तो आहे मतदारसंघात तुला घेतात नाही सर, कशाला गाडीत लावून उठून घेतो. ज्याला 2 कोटी देणार होते तेच माझ्याकडे आहे, शपथ खोटं बोलत नाही. ज्याला 2 कोटी देणार होते, 17 नंबरचा म्हणजे 16 झालत्या संघटना झालत्या म्हणतो आम्ही, पण जातवान इमानदार त्याच्यात एक जण निघाला. त्याला नाव विचारलं नाही, मी नाव सांगितलं असतं. दुसऱ्या वेळेस विचारेल तुझं नाव सांगू का, त्याला इमानदार म्हणला नाव सांगणाराला हो टाळ्या वाजल्या नाही, त्यासाठी काही पण केलं पाहिजे. जातवान असं रक्त म्हणायचं ते की माझ्याकडे आला डायरेक्ट, किंवा मला म्हणतात आत्ता 2 कोटी घे, लगेच मंत्र्याचा फोन लावतो, तो आहे घरी पोहोचले तर तू घ्यायला. ते रात्रभर झोपला नाही, संघटनेचा अध्यक्ष झोपला नाही, सूर्य उगता चालतो म्हणजे रातभर झोप नाही. असं षडयंत्र सुरू आहे. मला म्हणले होते पण माझ्या दाजी असे कधीच वागले नाहीत माझे, मला नाही वागायचं. लाट मारतो म्हणजे मी असल्या पैशाला, पण मला जाती संग राहायचं, तुमच्या सोबतच राहायचं. आणि ती त्यांच्या चर्चा झाली. फोटो बी आले, आमचा फोटो आहे ना, कोण कोण आहेत ते ठरवणारे फोटो बी आले, मंत्र्यासंघ आले, आमच्याकडे सगळे आले. बोलणाऱ्याचा विषय सांगतो, जीवाला बोलते, पण मी ते नाही दाखवलं. कारण शेवटी मला असं वाटतं, ते शेवटचा शब्द सांगतो, मला असं वाटतं माझेच भाऊ बदलतील, नाही करणार समाजाच्या लेकराचं वाटलं बदलतील. मी भेट नाही, तुम्ही काहीच नाही, पुढचा मी आहे, तरीही मला तुमच्या विरोधात जायचं नाही. सावध व्हा, शेवटी आपला समाज आहे, आपले लेकरं बाळ आहेत. एकीकडून वडा समाजाचं कल्याण होईल. गद्दाराच्या यादीत, बेमानाच्या यादीत जाण्यापेक्षा कुणा तरी खुश करण्यासाठी, बोलायसाठी आपल्या समाजाचं कावडरोळ करायचं. मला तर 1000 करोड रुपये दिले असते, काही दिलं असतं, मी वाय फिरलो असतो. मी त्याच्यात तुमचा वाय निघून गेला असतं. मग तुमच्या लेकरा बाळाचं, तुमच्या लेकरा बाळाच वाटलं करतो, मी बसतो वाय. हे खोटं नाही. कसल्या आग्र्याचे नंबर लागत आहेत. मराठ्याच्या विरोधात बोललं की खासदार, मंत्री, आमदार. मग तुम्ही किती काम करता? कधीच या काळजाला, या रक्ताला बेमनीशी शिवू शकत फक्त तुमच्यासाठी. आणि ह्या विषय अर्पण केले तुमच्या पायावरती. कधी मरण येऊ दे, पण समाजासाठीच येईल. आणि तुमच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंदच दिसतो. किती टोळ्या यावल्या, किती टोळ्या, ती टोळी बंद पडली लगेच. त्या संघटना प्रेस घ्यायची ठरलो होतो. तारीख पण डिक्लेअर झाली, प्रेसची तारीख डिक्लेअर झाली. काय झालं बरं माहितच नाही काय झालं. आणि आरोप करतात काही पण, कसले पण. जवळच्याला सुधरून देत नाही, जवळच्याला मोठंच होऊन देत नाही. आणि समाज जवळचा नाही, तू मोठा झाला की मग चांगला जरांगे पाटील चांगला का वर त्यो म्हणून तसं मी ऐकलं. जरांगे पाटील चांगला काय पद्धती राव. आणि जरांगे पाटलांनी नाही ऐकलं, चांगला नाही देऊ का? पैसे इथं पैसे नसते, इथं जातवान मराठ्याच्या अवलादीसारखं वागायचं, निस्वार्थ काम करायचं जाण्यासाठी. तर माझ्याकडे यायचं नाही. दुसरे आरोप काय? जवळच्याला काम दिली. येत आहे तूच म्हणला ना आता, जवळचे मोठे होऊन देत नाही. कळतंय मराठा समाजाला? आधीचा प्रश्न काय आहे? जवळच्याला मोठंच होऊन देत नाही. इथं मोठा होऊ शकत नाही. बरं, त्यांचाच आरोप काय दुसरा? जवळच्याला काम दिली. येत आहे.
अरे तूच म्हणला ना जवळचा मोठं होऊन देत नाही, तूच म्हणतो जवळच्याला काम दे. अरे तू आता मेंदू साडा कवर तू खायचा बरं दुसऱ्याचा? काय गरज पडली त्याच्यावर? कष्ट करू, शेतात राहू, लेकरं मला मोठे करू, त्यांचे पैसे घ्यायचे, त्याचं ऐकायचं, मग बोलायचं. आणि त्या कुत्र्याला मी मोजीत आपण केस गेलेल्या खडकूल्या कुत्र्याला त्याचा सामानाचे तू दुरुस्त केला ना आणखीन करणारे ठेवणारच नाही. हा त्याचा जेलात घातले झाला, राहिलेले पण घालणारे सोडत नाही मी त्याला. किती डाव टाकणार त्यांनी माझ्या नादी लागू दे, त्यांनी माझ्या नादी लागायचं बंद केलं पाहिजे. लय देवारा करेन मी त्यांचा. समाजाने ह्या गोष्टी समजून घ्या. खोटं बेरतेत, खोट्यावर विश्वास ठेवायचा नाही. कारण मी कधीच खोटं तुमच्याशी करणार नाही, वागणार नाही. मला खोटं बोलायची वेळ तुमच्याबद्दल कधीच येणार नाही. मी काम सोडून देईन पण समाजाशी खोटं नाही बोलणार. नाही करणारे, समाजासाठी न करणारे त्यांचं खरं आणि आपण करतो ते खोटं. आणि खोटं असल्यावर काय हे काय जमलं हे आल्या मोहर येत असं का कोणी येत नसतं. गद्दारण बेमानी केल्यावर कोणी येत नसतं. इथं मराठी त्यात आपण तैड लावण्यात येत, आपण सगळे पाडलंच, आपण लय फुगीर येत. मग काय बोललं नाही म्हणत कोणासाठी. यांनी मानावर मान टाकले ना, तर तुम्ही माझ्या खांद्यावर विश्वास टाकला ना, तुम्हाला मरेपर्यंत तुमचे मान खाली होऊ देणार नाही कधीच. यांना